डोंबिवलीतनं बातमी आहे। डोंबिवली डॉक्टर नर्स मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांनी आता 5वी अटक केल्याचं पाहायला मिळतंय। महिला आरोपी साधना करांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे। साधना करांडे पीडित रुग्ण महिलेची आई आहे। त्यांची मोठी मुलगी गरोदर होती। पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या आपल्या गरोदर मुलीला रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या, मात्र तिथल्या डॉक्टर्सनी उपचार करण्यास नकार देत तिला सायन रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं। त्यानंतर त्यांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली होती। त्यानंतरच मारहाणीची घटना घडली आहे। अक्षय, याच संदर्भात काय अपडेट्स आहेत? 5वी अटक करण्यात आलेली आहे। काल संध्याकाळच्या सुमारास ज्यावेळी न्यायालयाचे आदेश आल्यानंतर 5वी आरोपी जी होती साधना करांडे, जी रुग्ण महिला होती, जिच्यावरनं हे सगळं प्रकरण वाढलं होतं, जिच्या प्रसूतीसाठी एकूण हे सगळे नातेवाईक तिला घेऊन आले होते, त्या संबंधित रुग्ण महिलेची प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची ही आई आहे। तिचा भाऊ अक्षय करांडे याला यापूर्वीच पोलिसांनी अटक केलेली आहे। ज्या 4 आरोपींना जामीन मिळाला होता त्या 4 आरोपींपैकी अक्षय करांडे हा अजून देखील तुरुंगातच होता। त्याची आज काल सुटका होणार होती, मात्र ते होऊ शकली नाही आणि त्यापूर्वीच उच्च न्यायालयाचा आदेश आला की या सगळ्या आरोपींची जमानत रद्द करावी, त्यांचा जामीन रद्द करावा। त्यानंतर पोलिसांनी काल रात्री उशिरा साधना करांडेंना अटक केलेली आहे। काही वेळापूर्वीच डोंबिवली पोलीस तिला घेऊन कल्याणचं आज जे सुटीचं कोर्ट आहे त्या कोर्टासमोर पोलीस कस्टडी मागण्यासाठी घेऊन गेलेले आहेत आणि यानंतर आपण बघतोय की आता पूर्ण 5ही आरोपींची अटक यामध्ये झालेली आहे। साधना करांडे यांनीच जी माहिती आपल्याला मिळाली, ज्यावेळी साधना करांडे यांची मुलगी तिच्या प्रसूतीसाठी तिला शास्त्रीनगर येथील सामान्य रुग्णालयामध्ये घेऊन गेले होते, त्यावेळी त्या रिपोर्ट्समध्ये सोनोग्राफी रिपोर्ट्समध्ये बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळली आहे आणि त्यानंतर प्रसूतीनंतर लगेचच NICUची गरज लागणार आणि NICU बेड आपल्याकडे उपलब्ध नाही, त्यामुळे आपण सायनला जावं असं सजेशन दिलं होतं। तसेच सूचना दिल्या होत्या रुग्णालयातील डॉक्टरांनी, डॉक्टर वैभव असेल, डॉक्टर सृष्टी बाविस्कर असेल, यांनी तशा सूचना दिल्या होत्या आणि त्या इतर रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध आहे का, NICU बेड उपलब्ध आहे का, तन्मय हे चेक करत होते। आणि तितक्यातच ह्या ज्या साधना करांडे आहे ज्यांना काल अटक करण्यात आली, याच साधना करांडेंनी स्थानिक नगरसेवक असलेल्या रमेश म्हात्रे यांना फोन केला होता आणि त्या फोनवरनं रमेश म्हात्रे सातत्यानं डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, मात्र डॉक्टर इतर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहे का हे बघण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे त्यांनी रमेश म्हात्रेंचा फोन घेतला नव्हता आणि हेच कारण ठरलं रमेश म्हात्रे आणि मग सगळा पुढचा घटनाक्रम सुरू झाला आणि त्यानंतर मग मारहाण झाली। हा मारकुटा म्हात्रे तिथं पोहोचला, त्यांना मारहाण केल्याचं पाहायला मिळालं। अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडे या संदर्भातल्या अपडेट्सही जाणून घेत राहू।